नमस्ते, ऋतूच्या लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण नवीन वर्ष चालू झाल्यापासून ना बऱ्याच काहीतरी म्हणजे आजारी पण होते, अशा बऱ्याच काही तक्रारी होत्या, त्यामुळे ना व्हिडिओ शूट केलेला नव्हता. तर आता बऱ्याच दिवसातून आज मी काय आहे तर ती काय रेसिपी मी करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मी ना करायला रेसिपीचा व्हिडिओ आहे. तर आज मी काय करणार आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी करणार आहे समोसा. म्हटलं काहीतरी रेसिपी आपण शूट करत आहे तर दाखवायला काय हरकत आहे. तर इथं घेतलेला आहे मी मैदा आणि रवा मिक्स. साधारण मी जर 2 वाट्या मैदा घेतला तर तुम्ही 1 वाटी रवा घ्यायचा आहे, असं प्रमाण घ्यायचं. करणार नाही, थोडाच करणार आहे म्हणून मी थोडाच घेतलेला आहे, पण अशी क्वांटिटी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितले. मैद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि रव्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि ओवा सुद्धा तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि तेलाचं मोहन द्यायचं आहे. म्हणजे तेलाचं मोहन जर तुम्ही दिलं ना तर जे समोसाला असे पारी वगैरे साईडनं सुटतात, असे पदर वगैरे सुटतात, ते खूप छान सुटतात. त्यासाठी ह्याला तेलाचं सुद्धा आपण आता मोहन देऊया. तर अशा प्रकारे तेलाचं मोहन दिलेलं आहे आणि आता हे मी मळून घेते. समोसाच्या भाजीसाठी मी बटाटा आणि मटार उकडून घेतलेला आहे आणि त्याला फोडणीसाठी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरी, लाल तिखट, हिरवी मिरची आणि थोडासा लसूण टेस्ट येण्यासाठी आणि आमचूर पावडर आणि छोले मसाला हे सर्व टाकायचं आहे आणि थोडी हळद आणि मीठ हे सर्व ह्या भाजीला मी आता टाकून घेतलेलं आहे. तर आता ही भाजी थंड झालेली आहे आणि हे तुम्हाला मी मगाशी दाखवलेलं जे पीठ मी मळून ठेवलेलं आहे समोशासाठी. तर आता मी समोसे कसे करणार आहे चला तर मी दाखवते. चला या पद्धतीने समोसे करून बघा, खूप सुंदर समोसे होतात. सो कृतीला सुरुवात करू. आता ना एक समोसा मी आधी करून बघितलेला आहे, येतोय का व्यवस्थित. तर खूप छान झालेला आहे. अशा प्रकारचा हा समोसा झालेला आहे. आणि काय करायचं, एक अशी छोटीशी लाटी लाटून घ्यायची. तुम्ही समोसा किती मोठा आणि किती लहान करणार आहे त्यानुसार ती लाटी लाटायची. त्याला मधून 2 काप करायचे आणि जसं करंज्या दिसतात तसं ते काप दिसतात. त्यात मध्ये सारण भरायचं आणि कडेने थोडंसं पाणी लावून घ्यायचं, कारण ज्यावेळेस आपण समोसा पॅक करणार असतो त्यावेळेस तो समोसा उलगडण्याची शक्यता असते. त्यामुळे कडेने पाणी लावून तो समोसा पॅक करायचा. आणि जिथे सरळ लाईन म्हणजे जी लाटी आपण लाटलेली आहे आणि 2 भाग केलेले असतात आणि जिथं सरळ भाग आहे ना तिथं म्हणजे त्या साईडून ही लाटी फोल्ड करून व्हर्टिकल लाईन असते त्या व्हर्टिकल लाईनवरून तो समोसा फोल्ड करायचा असतो आणि त्रिकोण आकार समोस्याला द्यायचा असतो. तर एक समोसा झालेला होता आणि तर तो माझ्या मुलीला खूप आवडलेला आहे. आणि आता नंतर मग आणि कसं असतं, समोसा करताना ना बराच वेळ जातो. अगोदर भरून ठेवायचं म्हटलं होतं पण भरून झालंच नाही, बराच वेळ जात होता त्याला पॅक करायला. आणि काय होतं, समोसा पॅक करताना जर थोडंफार जर कुठं पॅक व्यवस्थित नाही झालं तर तेलामध्ये फुटण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ना व्यवस्थित पॅक करून घ्यावा लागतो आणि खालूनसुद्धा व्यवस्थित पॅक करावा लागतो आणि मध्ये जे लाईनला असते त्या लाईनला सुद्धा तो समोसा पॅक करून घ्यायचा असतो. आणि हा समोसा अशा प्रकारे म्हणजे असं गोट, एक प्रकारचा गोट त्याला खालूनसुद्धा आला पाहिजे, म्हणजे तो पूर्ण समोसा पॅक होतो. आणि जेवढं तुम्ही पॅक करचाल तेवढं तेल वगैरे जास्त खराब होणार नाही, व्यवस्थित होईल. तर असा आता हा समोसा माझा झालेला आहे रेडी. पण खूप वेळ गेला आणि पूर्ण आता पॅक केलेला आहे ना आता तळायला टाकते. तर आता एकदम तेल फुल गॅसवर तापवून घेतलेलं होतं आणि नंतर मंद आचेवर समोसा भाजून घ्यायचा असतो. म्हणजे तेलाचा तवा आहे असाच राहतो, पण गॅस मात्र कमी ठेवायचा, कारण गॅस कमी असेल ना तर खरपूस भाजला जातो आणि चांगलाही लागतो, कच्चा राहत नाही. आणि फुल तेलाला तावा असला आणि नंतर कमी फ्लेमवर तळला ना मग तो समोसा खरपूस भाजला जातो. तर आणि खूप दिवसातून समोसा केलेला होता, कारण मला आठवत नाही मी कधी समोसा केलेला होता. मी ठरवलं होतं अगोदरच समोसे सगळे पॅक वगैरे करून ठेवायचे आणि नंतर मग सगळे तळायला घ्यायचे. पण मुलगी शाळेतून आली होती त्यामुळे ना तिला खूप भूक लागलेली होती, तर तिच्यासाठी असे एक एक करून देत होते, कारण दुसरा पॅक होईपर्यंत एक तळून निघत होता.
तर आता इथे गेलेली आहे लाईट, त्यामुळे लाईट नसल्यामुळे सगळं असं अंधार दिसत आहे. सो असू द्या, आपलं काम तर चालूच ठेवावं लागणार आहे आपल्याला. तर आता मी काय करते, हा एक टेस्ट बघून आणि ते कट करून घेते कारण गरम होत आहे. कारण काय झालं होतं, पहिला समोसा ज्यावेळेस मी खात होते ना त्यावेळेस म्हणजे शूट चालूच केलेलं होतं, त्यामुळे मुलगी म्हणत होती की तेरे को ज़्यादा खाना था ना, असं ती म्हणत आहे. कारण नंतर परत आम्ही डबल शूट केलं. तर अशी होती समोस्याची रेसिपी. आणि समोसा एकदम करायला सोपा आहे बरं का, पण एवढंच की बराच वेळ लागतो त्याला करायला. सगळं आधी रेडी करून ठेवावं लागतं. एका माणसाचं ते काम नाही, कारण ते भरायचं, पॅक करायचं, असा बराच वेळ जातो. पण तुम्हाला सांगते, असा समोसा झाला होता अप्रतिम. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.